अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून विनयभंग, तरुणावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल। मोहोळ शहरातील धक्कादायक घटना। मोहोळ शहरातील एका शाळेतील अल्पवयीन मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी 29 ऑगस्ट रोजी घडली आहे। यावेळी तरुणाने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणत बदनामी करण्याची धमकी देऊन तिचा गाडीत विनयभंग केला। याबाबत पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ शहरातील एका शाळेतील विद्यार्थिनीच्या मागे तिच्याच गल्लीत राहणारा अजमेर मोहम्मद शेख वय वर्ष 24 तिचा पाठलाग करत होता। तो सतत तिला माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझ्याशी तू लग्न कर असं म्हणायचा। मात्र अल्पवयीन मुलगी त्याला नकार देत होती। काल दिनांक 29 ऑगस्ट रोजी अजमेर चारचाकी वाहन घेऊन शाळेत आला। त्यावेळी त्यानं अल्पवयीन मुलीला आपण बाहेर फिरून येऊ असं म्हणत गाडीत बसायला सांगितलं। त्यावेळी तिने एकटीने गाडीत बसायला नकार दिला। त्यानंतर ती आपल्या इतर मैत्रिणींसोबत गाडीत बसायला तयार झाली। त्यावेळी तिच्या अल्पवयीन मैत्रिणीने तिच्या गल्लीतील अल्पवयीन 2 मुलांना सोबत घेतलं। यानंतर तो अल्पवयीन मुलामुलींना सोलापूर येथे एका हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला, तसेच मॉलमध्ये फिरवलं। त्यावेळी तरुणाने अल्पवयीन मुलीला चॉकलेट, मोबाईल घेऊन तिला दिला आणि माझे तुझ्यावर प्रेम आहे असं तो तिला सांगत होता। यापुढे तो म्हणाला की मी तुझ्याशी लग्न करेन, तू जर नकार दिलास तर तुझे बाहेर अफेअर आहे असं सांगून तुझी बदनामी करेन। सोलापूरहून येताना सावळेश्वर टोल नाक्याजवळील पेट्रोल पंपाजवळ गाडीतील इतर एक मुलगी व 2 मुलांना अजमेरने मला तिला बोलायचं आहे असं सांगत गाडीतून खाली उतरायला सांगितलं। त्यावेळी तिघे गाडीतून खाली उतरल्यानंतर त्यावेळेस त्याने तिचा विनयभंग केला। त्यावेळी अल्पवयीन मुलीने इतर मुलांना आवाज देत बोलावून घेतलं। यानंतर त्या दरम्यान त्या मुली शाळेत नसल्यानं पालकांना समजलं आणि पालक शाळेत गेले व त्या ठिकाणी मुले नाहीत म्हणून सर्वत्र त्यांचा शोध सुरू केला। दरम्यान 5 वाजण्याच्या सुमारास अजमेर चारचाकी गाडी घेऊन शाळेजवळ मुलांना सोडायला आला होता। यावेळी काही पालकांनी अजमेरला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजमेर शेख याच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर करीत आहेत।